तुझ्या माझ्या विचारातील अंतर मिटवताना कधी जगणे अवघड तर कधी नकोसेही झाले, पण तडजोड हा जीवनाचा भाग समजून मीपणाचा अहंभाव दूर सारून मी क्षणांचे सोहळे साजरे केले. विवाह हा 16 संस्कारापैकी एक संस्कार, जिथे भिन्न विचारांचे दोन व्यक्ती एकाच वळणावर मिळतात, तिथे ते वळण पार करणे सहज शक्य तर नसतेच, पण अंतर कमी करण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे तडजोड. तडजोड या शब्दातच नात्याची गुंफण वसलेली असते. ती दोघांनाही मनाने बांधून एक करावी लागते. दोघांनाही ते वळण पार करणे तसे तर अवघडच, पण अशक्य असेही काहीच नसते. घराचे घरपण जपताना दोन जीवांना मनाने एक होऊन जावे लागते. अलवार हे नाते जपताना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या सर्व गोष्टीतून प्रेमाला एक नवे, सहज, सुंदर, साजेसे रूप प्राप्त होते. दोघातील अंतर कमी करताना शरीरांचे नाही तर मनाचे मिलन होते. म्हणूनच मी आणि तू हे नाते विसरून आपलेसे व्हावे लागते. तर कधी लहान होऊन मीपणाचा भाव विसरून मोठेपणाही जपावा लागतो. त्याशिवाय सुखाचे चांदणे फुलत नाही, हो ना? हरणे आणि जिंकणे यापेक्षा एकमेकांना जपणे व एकमेकांसाठी जगणे या गोष्टीतून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. एकमेकांना समजून घेता एकमेकांची आवड जपणे, एकमेकांच्या स्वप्नांसाठी नित्य प्रयत्नशील असणे या सर्व गोष्टींमुळे जीवनाची नाव सुखाच्या किनारी आल्याशिवाय राहत नाही. व प्रयत्नातून वाट्याला येणाऱ्या क्षणांचे आपण सोहळेही साजरे करू शकतो. वादापेक्षा संवादातून बऱ्याच गोष्टींची उकल होते व संवादातून प्रश्नांचे समाधान पण होत जाते. नात्यांची वीण जर घट्ट असेल तर विश्वास या संज्ञेला खरा अर्थ प्राप्त होतो. तुझा विश्वास माझा श्वास व्हावा, तुझा सहवास माझा ध्यास व्हावा. असावी सोबतीला तूच माझ्या, असावी सोबतीला तूच माझ्या, क्षणांचा सोहळाही खास व्हावा. धन्यवाद. अशाच एका सुंदर कवितेसोबत लवकरच भेटू.